श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून बंजारा समाजातील तीज उत्सवाला सुरुवात होते। सध्या माहूर तालुक्यातील ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यावर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारुड घातलं आहे। पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या तरुणी व महिला तीज महोत्सवातून बंजारा समाजाच्या परंपरा व लोक संस्कृतीचे दर्शन घडवित आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरे करतात। नमस्कार, मी बंजारा समाजाची एक महिला आहे आणि मी यासाठी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे की या माहूर नगरीमध्ये बंजारा समाज जो तीज म्हणतो आपण त्याला, तो तीज आहे या माहूर नगरीमध्ये नव्हता। आणि आम्ही पूर्ण बंजारा समाजाची महिला सामकी माता मंदिर येथे आम्ही तीज खूप चांगल्या मोठ्या उत्सवात आम्ही पार पाडतो। सगळ्या महिला सहकार्य करतात। पूर्ण 9 दिवस आम्ही सकाळ संध्याकाळ पाणी टाकायचं आणि 9व्या दिवशी हसत गाजत आपल्या वेशभूषामध्ये धनोडा येते त्याचं विसर्जन करतो। त्याचप्रमाणे बंजारा समाजात तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। कधी काळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते। श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते। याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यामध्ये होते। ती बंजारा लोकगीतांनी फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये कृष्णावर गीत म्हटली जातात। 10 दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत गौरी धान गहू पेरतात। रोज त्याला पाणी घालून बोली भाषेत कृष्णाची गीते म्हटली जातात। नमस्कार, मी छायाताई राठोड बोलत आहे। आमच्या तीजचं महत्व म्हणजे काय? आमचा समाज आहे ना, आमचा समाज विमुक्त आणि भटक्या होता। त्यामुळे ते तांड्यात गावात राहत नव्हते, ते जंगलात राहत होते। जंगलात राहून काही मिठाचा व्यापार करत होते, कंदमुळं खात होते आणि हळूहळू आमच्या लोकांची प्रगती होत गेली। आणि मग ते एक खेडं वसवले, तांडा वसवले। त्या तांड्यामध्ये राहून त्यांना असं वाटायला लागलं की आपण इथे काय करायचं आणि कोणती आपत्ती याव नाही आपल्यावर, म्हणून त्यांनी एक जगदंबा देवीच्या नावाने गहू मुंगळ्याची माती आणून दुर्डीमध्ये गहू माती टाकून 9 दिवस सकाळ संध्याकाळ कुमारिका मुली त्याला पाणी टाकतात, गाणं गातात, नाचतात। आणि हा चांगल्या पद्धतीने आमचा 10 दिवस प्रोग्राम, 9 दिवस 10 दिवस हा प्रोग्राम चालतो आमचा। त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या महिला जमा होतात। त्याच्यामध्ये नायक कारभारी हे पण आम्हाला सहकार्य करतात। सगळ्या महिलांचे पुरुष येतात। त्याच्यामध्ये आम्ही 7व्या दिवशी आमची ढंबोळी म्हणून असते। त्या ढंबोळीला आम्ही पिंड्या करतो। पिंड्या मीन्स की चुरमा करून, चुरम्याचे असे मुटकळे बांधून दुर्डीमध्ये ठेवून आणि त्याची पूजा करतो आम्ही। पूजा केल्यानंतर 8व्या दिवशी गणगौर म्हणतात त्याला, वारुळाची माती आणून त्या मातीचे आम्ही गण आणि गौर असं बनवतो। त्याला सजावट करतो आणि त्याच्या समोर आम्ही हसत गात नाचत तो प्रोग्राम आम्ही 8व्या दिवशी साजरा करतो। आणि 9व्या दिवशी आम्ही विसर्जन करतो। त्या तीजचं तोडून सगळ्या पुरुषांना त्यांच्या हातात तीज देतो। त्याला आम्ही तीज म्हणतो, त्याला मराठीमध्ये जवारा म्हणतात। तर हा प्रोग्राम असं सेलिब्रेट करतो। ह्याच्या मागे एक मूळ कारण आहे की कोणतंही आजार येऊ नये। आधी कॉलरा, पटकी असे आजार यायचे, तर आमच्या लोकांची भावना होती की हे आजार येऊ नये, हे टाळण्यासाठी म्हणून ही परंपरा आमची चालू आहे। आज माहूरमध्ये आम्हाला 3रं वर्ष चालू आहे आणि खूप महिलांचा आम्हाला, माझ्या माता भगिनींचा सहकार्य खूप छान मिळतो। आणि नांदेडला पण सर्वप्रथम तीजचा प्रोग्राम जो घेतलाय स्वतः मी सुरुवात केली आहे तिथे। आता मी 3 वर्षापासून मी माहूरमध्ये चालू केलेला आहे। चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आधी खेड्यापाड्यामध्येच होतं, पण आता तालुका वाईज, जिल्हा वाईज सगळं चहूकडे हा प्रोग्राम आमचा पसरलेला आहे आणि आम्हाला त्यात महिलांना खूप खूप आनंद वाटतो। धन्यवाद।
या समाजातील लहान मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा की त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात. या काळातील बंजारा लोकगीत त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. तीज उत्सवाच्या काळात गाण्यात येणारी लोकगीते आणि परंपरेमध्ये महिलांचं स्थान ठसठशीतपणे समोर येतं. यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा समाजात आहेत. तीज महोत्सवातून बंजारा समाज आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो. सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीतून बंजारा समाजाची उत्पत्ती झाली आहे आणि तेव्हापासून हा तीज महोत्सव बंजारा समाजात साजरा केला जातो. तांड्याच्या प्रमुखातून म्हणजे नायिकाकडून परवानगी घेऊन तांड्यावर 10 दिवसाचा तीज महोत्सव साजरा केला जातो. मी स्वाती मिनेश आडे, मी माहूर येथील रहिवासी आहे. इथे माहूर येथे आम्ही शामकी माता मंदिरामध्ये तीज सणाचं आयोजन केलेलं आहे आणि तीजच्या निमित्ताने मला तीज हा सण साजरा करायला प्रामुख्याने आवडतो. कारण की तीजमध्ये आपण संस्कृती एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला देतो. प्रत्येक घरामध्ये मुली असतात. आई मुलीच्या नावाची तीज पेरते आणि मुलीला ते गाणे म्हणायला सांगते, फेर धरून नाचायला शिकवते आणि पुढे लग्न झाल्यानंतर याच मुली त्यांच्या मुलीच्या नावाने तीज पेरतात आणि पिढ्यानुपिढ्या ही तीज सण चालत आलेला आहे. मोहेंजोदडो हडप्पा पासून बंजारा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत आणि त्यावेळेसपासून हा सण साजरा केला जातो. आणि हा सण श्रावणामध्ये साजरा करण्याचंही एक विशेष आहे. कारण की श्रावणामध्ये इतर परंपरेमध्ये जसं मंगळागौर असते आणि सगळ्या महिला एकत्र येतात, त्या मंगळागौरीचे खेळ खेळतात, तसंच बंजारा संस्कृतीमधली ही गौर आहे पण ती पूर्णपणे 9 दिवस चालते आणि 10व्या दिवशी तीज तुटते. त्यामध्ये पहिल्या दिवशी बांबूच्या टोपलीमध्ये गहू पेरले जातात. नंतर 7व्या दिवशी ढंबोळी नावाचा पूजा असते. त्यामध्ये तीच आमच्यावरती कृपा कर, तू छान सर्वांना सुखात ठेव, जशी तू हिरवीगार आहेस तशी सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, हा त्यामागचा उद्देश. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणगौरा नावाची पूजा असते. गणगौरामध्ये श्रीकृष्ण आणि राधेचं प्रतीक म्हणून स्वतः हाताने मूर्त्या बनवल्या जातात, त्यांना सजवलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि तुम्ही आमच्यावरती कृपादृष्टी ठेवा अशी विनवणी केली जाते वेगळ्या वेगळ्या गाण्यांमधून. आणि गोपालकालाच्या दिवशी तीज तुटते असं एक फेस्टिवल आहे, ज्यामध्ये गावाचे नायक कारभारी सगळेजण बसलेले असतात, सगळी पुरुष वर्ग बसलेला असतो आणि सर्व महिला आणि मुली छान वाढलेलं ते गव्हाचे धान तोडतात आणि सर्वात आधी देवाला वाहतात, त्यानंतर नायकला देतात आणि सर्व घरातल्या मोठ्यांना देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ही अशी खूप जुनी परंपरा आहे. कुठेतरी बंजारा समाज शिकला, प्रगती केली आणि हळूहळू बोलीभाषा म्हणून त्यांनी मराठी, इतर स्टेटमध्ये तिथल्या बोलीभाषा अवगत केल्या, पण स्वतःची संस्कृती जपण्यासाठी ते वेगळे वेगळे उत्सव साजरे करतात. स्वतःची वेशभूषा, स्वतःचे सण हे त्यातून त्यांनी जपून ठेवलेले आहेत आणि पुढे तो लोप व्हायला नको म्हणून आम्ही माहूर येथे तीज हा फेस्टिवल साजरा करतोय आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही सर्वजण साजरा करीत आलेलो आहेत शामकी माता मंदिरामध्ये. तीज टोपलीत कुमारिका मुली गहू टाकतात आणि त्याला 9 दिवस पाणी टाकतात. ज्याप्रमाणे हे तीज वाढतात, हिरवेगार राहतात, त्याचप्रमाणे आपल्या समाजाची अशीच प्रगती होते असा या तीज उत्सवामागचा उद्देश आहे. ज्या पद्धतीने तीज वाढत जातो त्या पद्धतीने समाजाची प्रगती होऊ दे, मला देखील चांगला वर मिळू दे अशी प्रार्थना कुमारिका या तीजीला करतात. नमस्कार, मी छायाताई राठोड. कल्पना जाधव. मी मालिउए सेवारो नाम जेरे पच बोलिउ गिदामा लिउए सेवारो नाम जेरे पच बोलिउ गिद सेवा बोलच धरती
बोलच धरती दुजच लिहुए मारो नाम जे रे पच बोलिऊ गिधम लिहुए आईरो नाम जे रे पच बोलिऊ गिध. ह्या गाण्याचा अर्थ म्हणजे म लिहुए सेवारो नाम म्हणजे आमचे धर्मगुरू आहेत सेवाभाया. आम्ही सुरुवात त्यांच्यापासून करतो. मी सेवाभायाचं नाव घेऊन या गाण्याला सुरुवात करत आहे. मी जगदंबा देवीचं नाव आई म्हणजे जगदंबा देवीचं नाव घेऊन मी ह्या गाण्याची सुरुवात करत आहे. त्याच्यात आहे ना सामकी मातेचं नाव घेऊन आम्ही सुरुवात करत आहोत. हे सगळ्या देवाचे नाव घेऊन आम्ही सुरुवात करतो गाण्यासाठी. आणि मग वेगवेगळे प्रकारचे गाणे असतात. आम्ही ज्या दिवशी पेरतात त्या दिवशी कुमारिका मुली हरभरा भिजवलेला असतो ते बोरीच्या काट्याला टोचून बोरीच्या काट्याला 7 प्रदक्षिणा मुली घालतात. त्यावेळेस एक गाणं म्हणतात. थोडक्यात मी ते गाणं सांगते. बोरडी र बोर खाटे मिठे बोर तम लाग जाजो रे तम झड जाजो रे कनूर कनियाव चर मटडी काही लाळो लगाई रे चर मटडी ओ नाये के रे किसियाम चर मटडी. हे आमचे असे गाणे असतात. पारंपरिक वेशभूषेमध्ये सुद्धा आमच्या बाया महिला असतात सगळ्या आणि आम्हाला खूप आनंद वाटतो. जय सेवालाल. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.